त्यानंतर कारभार काय आपल्या हातात राहत नाही, हा कारभार जातो पोरायच्या हातात आणि मग पैसे खर्चाला त्याच्याकडून मागणे लागते. त्याच्यापेक्षा जर आपण आज या योजनेमध्ये गुंतवणूक केली, अशा ह्या 10 योजना आहेत. जय शिवराय शेतकरी बांधवांनो, आज राष्ट्रीय शेतकरी दिन आणि या राष्ट्रीय शेतकरी दिनाच्या निमित्ताने केंद्र सरकारच्या ज्या काही टॉप 10 योजना आहेत शेतकऱ्यांसाठी, त्या योजनांबद्दल आपण माहिती बघणार आहोत. आता त्यामध्ये तुम्ही कोणकोणत्या योजनांचा लाभ घेतलेला आहे आणि मित्रांनो, हा राष्ट्रीय शेतकरी दिन म्हणजे आपल्या शेतकऱ्यांसाठी लढणारे भारताचे 5वे पंतप्रधान चौधरी चरण सिंग यांची जयंती आज आहे आणि 2021 पासून त्यांच्या जयंतीनिमित्त हा राष्ट्रीय शेतकरी दिन म्हणून साजरा करण्यात येतो. आणि या वर्षी 2025 साल आहे, तर या वर्षी शेतकरी मित्रांनो, भारत सरकारने ठरवलेलं आहे की किसान दिवस 2025 साठीची जी काही थीम आहे ती आहे विकसित भारत 2047 आणि भारतीय शेतीचे जागतिकीकरण करण्यात FPO ची महत्वाची भूमिका आहे. आता FPO म्हणजे जवळपास बऱ्याचशा शेतकऱ्यांना माहित असेल की फार्मर प्रोड्युसर ऑर्गनायझेशन, म्हणजेच FPC म्हणजे फार्मर प्रोड्युसर कंपनी, या कंपन्यांची असणारी ऑर्गनायझेशन. म्हणजे यापुढे जे काही शेतकरी संघटित असतील त्या शेतकऱ्यांना शासनाच्या माध्यमातून विविध योजनांचा लाभ घेता येणार आहे. आणि त्यामध्ये आजचा जो काही राष्ट्रीय शेतकरी दिवस आहे त्या निमित्ताने शासनाच्या 10 योजनांची माहिती आपण बघणार आहोत. आता आपण त्या योजनांचा लाभ घेतलेला आहे का किंवा आपल्याला माहित नसतील योजना, तर त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांना ही माहिती शेअर करा. आता त्यामध्ये महत्वाची योजना आहे केंद्र सरकारने चालू केलेली प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना. या योजनेच्या माध्यमातून वर्षाला शेतकऱ्याला 6,000 रुपये दिल्या जातात. म्हणजे दर 4 महिन्याला 2,000 रुपये हे शेतकऱ्याच्या खात्यामध्ये येत असतात. आता या योजनेचा आपण लाभ घेतात का नाही हे नक्कीच कमेंट करा. त्यानंतर दुसरी योजना आहे मित्रांनो, प्रधानमंत्री फसल बीमा योजना, म्हणजेच आपला पीक विमा. आता पीक विम्याचा तर जवळपास बरेचसे शेतकरी लाभ घेतात, पण आता मागच्या वर्षीपासून 1 रुपयातली पीक विमा योजना बंद केली आणि या योजनेच्या माध्यमातून खरा शेतकऱ्यांना जो काही लाभ मिळत होता ते ट्रिगर आपल्या सरकारने हटवले. त्यामुळे बऱ्याचशा शेतकऱ्यांनी या पीक विमा योजनेकडे पाठ फिरवलेली आहे. कारण खरी जी नुकसान भरपाई मिळायची ती आपल्याला याच पीक विमा योजनेतून मिळत होती. मात्र महत्वाचे ट्रिगर हटवले, सुधारित पीक विमा योजना आणली आणि त्यामुळे शेतकऱ्याच्या हे लक्षात आलं की या माध्यमातून आपल्याला काही जास्त नुकसान भरपाई मिळणार नाही. कारण उंबरठा उत्पादनामध्ये घट आली तरच नुकसान भरपाई यामधून मिळणार आहे. अशी ही एक योजना. त्यानंतर तिसरी योजना आहे मित्रांनो, किसान क्रेडिट कार्ड. मोदी सरकारची अत्यंत महत्वाची योजना आहे आणि या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कर्ज दिल्या जातं आणि तेही फक्त 4% व्याजदरानं 3 लाख रुपयापर्यंत कर्ज शेतकऱ्यांना दिलं जातं. आता तुम्ही सुद्धा या योजनेचा लाभ घेतलाय का नाही नक्कीच कमेंट करा. आणि पुन्हा एक गोष्ट सांगतो, आता यापुढे जर शेतकऱ्यांना पीक कर्ज घ्यायचं असेल तर आपल्याला बँकेकडे जाण्याची गरज पडणार नाही. आपण ऑनलाईन पद्धतीने त्यासाठी अर्ज करू शकतो. आता त्याबद्दलची सविस्तर माहिती आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये बघू, पण हे थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न. त्यानंतर आहे मित्रांनो प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना. या योजनेच्या माध्यमातून प्रति थेंब अधिक पीक असा शासनाचा उद्देश आहे आणि या ब्रीद वाक्यानुसार ठिबक असेल, तुषार असेल, यासाठी केंद्र सरकारकडून अनुदान दिल्या जातं. तर या योजनेचा आपण लाभ घेतला आहे का हे सुद्धा नक्कीच कमेंट करा. त्यानंतर आहे ई राष्ट्रीय कृषी बाजार, ज्याला आपण ई नाम प्रणाली असं सुद्धा म्हणतो. APMCच्या बाजारांना जोडणारे डिजिटल व्यासपीठ आणि यामुळे होतंय काय, पारदर्शक दर निर्धारण, ऑनलाईन व्यवहारामुळे शेतकऱ्यांना चांगला दर मिळतो. आता तुम्ही बघत असाल नाफेडच्या माध्यमातून, CCIच्या माध्यमातून कापूस खरेदी चालू आहे आणि जर ही पद्धत नसती तर शेतकऱ्यांना मार्केटमध्ये बेभाव आपला शेतमाल विकावा लागला असता. मात्र या केंद्र सरकारच्या योजनेमुळे
शेतकऱ्यांचा चांगला फायदा होत आहे. आता तुम्ही सोयाबीन आणि कापूस विकलं का नाही हे नक्कीच कमेंट करा. त्यानंतर आहे मित्रांनो मृदा आरोग्य पत्रिका म्हणजेच माती परीक्षण. आज काळाची गरज आहे मित्रांनो की आपल्याला माती परीक्षण करणं, कारण आपल्याला माहित नाही की आपल्या मातीला काय घटक लागतात की चांगलं आपलं पीक यावं म्हणून त्या पिकासाठी कोणते घटक लागतात. त्यामुळं माती परीक्षण करणं गरजेचं आहे आणि ही माती परीक्षणची योजना सुद्धा सरकारनं आणलेली आहे. आणि यापुढं सरकार आता सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देणार आहे, म्हणजे रासायनिक खताचं प्रमाण हे कमी व्हावं हा या मागचा उद्देश आहे. आणि यासाठी अति खताचा वापर कमी करणे, सुपीकता वाढवणे हा महत्वाचा उद्देश केंद्र सरकारचा आहे. यानंतर आहे मित्रांनो परंपरागत कृषी विकास योजना म्हणजे PKVY. सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देणे या योजनेचा महत्वाचा उद्देश आहे आणि राज्यांना 3,15,000 प्रति हेक्टर मदत या योजनेच्या माध्यमातून केंद्र सरकार करत असतं आणि त्यापैकी 15,000 हे थेट शेतकऱ्यांच्या प्रोत्साहन म्हणून शेतकऱ्यांना देण्यात येतात, अशी ही योजना आहे. त्यानंतर 8वी योजना आहे मित्रांनो कृषी पायाभूत सुविधा निधी म्हणजे AIF, ऍग्रीकल्चर इंडस्ट्रियल फंड. म्हणजे कोल्ड स्टोरेज, गोदामे यासारख्या काढणी पश्चात ज्या काही सुविधा असतात यासाठी हे दीर्घकालीन कर्ज जातं आणि याची जी काही कर्जाची हमी असती तर त्यासाठी आपल्याला कोणाची हमी देण्याची गरज नाही, सरकारच स्वतः या योजनेमध्ये त्या कर्जाची हमी घेत असतं. या माध्यमातून शेतकऱ्यांना कोल्ड स्टोरेज असेल, गोदाम असेल किंवा एखादा प्रक्रिया उद्योग असेल जो शेतमालावर अवलंबून आहे यासाठी आपल्याला कर्ज मिळवता येतं आणि यामध्ये कर्जाला जे काही व्याज लागतं त्या व्याजामध्ये सुद्धा सूट दिल्या जाते. त्यानंतर आहे प्रधानमंत्री कुसुम योजना म्हणजे ज्याला आपण PM कुसुम म्हणतो. आता बऱ्याच शेतकऱ्यांनी या माध्यमातून अर्ज भरले, त्यांनी PM कुसुमचं सोलारही घेतलं आणि त्यांच्या मस्त दिवसात आता मोटरी चालल्या, म्हणजे रात्रीची काही शेतात जाण्याची गरज नाही, कारण आजकाल बिबट्याचं लय भेव वाढले आणि त्या बिबट्याच्या भीतीमुळं शेती करणं अवघड झालंय. त्यामुळे दिवसा पाणी देण्यासाठी ही PM कुसुम योजना एकदम चांगली आणलेली आहे आणि या माध्यमातून शेतकऱ्यांचा चांगला फायदा सुद्धा झालाय. आणि आपल्या महाराष्ट्र सरकारने सुद्धा मागेल त्याला सौर पंप ही योजना आणली होती आणि या योजनेच्या माध्यमातून बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांना सौर पंप देण्यात आलेले आहेत आणि एवढे वाटप झालेत की त्याची नोंद गिनीज वर्ल्ड ऑफ बुक मध्ये झाली आणि त्याचा छत्रपती संभाजीनगर इथं मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांचा सत्कार सुद्धा करण्यात आलेला आहे. त्यानंतरची योजना आहे मित्रांनो प्रधानमंत्री किसान मानधन योजना म्हणजे PMKMY. या योजनेच्या माध्यमातून जे काही 18 ते 40 वयोगटातील शेतकरी असतील अशा शेतकऱ्यांना वयाचे 60 वर्ष पूर्ण झाल्याच्या नंतर 3,000 रुपये पेन्शन दिल्या जातं आणि ही योजना सगळ्या शेतकऱ्यांनी म्हणजे घेतलीच पाहिजे. त्याचं कारण सांगतो, कारण आज आपण शेती करतो, आपल्या जवळ उत्पन्न हे पैसे येतात आणि जर याची गुंतवणूक आपण केली तर ज्यावेळेस आपलं वयाचे 60 वर्ष होतात त्यानंतर कारभार काय आपल्या हातात राहत नाही, हा कारभार जातो पोरायच्या हातात आणि मग पैसे खर्चाला त्याच्याकडून मागणे लागते. त्याच्यापेक्षा जर आपण आज या योजनेमध्ये गुंतवणूक केली तर वयाच्या 60 वर्षानंतर आपल्याला 3,000 रुपये महिना हा सरकारकडून देण्यात येतो. अशा ह्या 10 योजना आहेत आणि या 10 पैकी आपण किती योजनांचा आतापर्यंत लाभ घेतलेला आहे हे नक्कीच कमेंट करा आणि जर घेतलेला नसेल तर नक्कीच या योजनांचा लाभ घ्यावा अशी आपल्याला विनंती करतो. आता आपल्याला या 10 योजना कसा वाटल्या नक्कीच कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांना ही माहिती शेअर करा. धन्यवाद.